नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत. प्रेम किंवा रिलेशनशिपमध्ये दोन व्यक्ती आहेत. एकाची वृषभ रास असेल आणि दुसऱ्याची तूळ रास असेल. तर यांची जी रिलेशनशिप आहे किंवा त्याचं प्रेम आहे हे कशाप्रकारे फुलत जाईल, अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे, अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या प्रत्यक्ष करायला हव्यात, अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या टाळायला हव्यात. दोघांचं संपूर्ण व्यक्तिमत्व नेमकं कशा प्रकारचं असतं, त्यांच्या आवडीनिवडी, जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन, याचप्रमाणे रिलेशनशिपमध्ये त्यांच्या असणाऱ्या अपेक्षा या कशा प्रकारच्या असतात. जर रिलेशनशिपमध्ये ब्रेकअपपर्यंत काही गोष्ट पोहोचली तर नेमकं काय करायला हवं, या सर्व संदर्भातले खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सर्वात पहिल्यांदा आपण दोन्ही राशीचं जे संपूर्ण व्यक्तिमत्व आहे त्या संदर्भातला विचार करू. तसं पाहिलं तर या दोन्ही राशी आहेत या षडाष्टकामध्ये येणाऱ्या राशी आहेत. परंतु हे जे षडाष्टक आहे हे प्रीती षडाष्टक आहे, कारण दोन्ही राशींचा जो स्वामी आहे तो शुक्र आहे. त्यामुळे षडाष्टकाची फारशी काही काळजी करण्याची आवश्यकता नाही. आता आपण चर्चा करू वृषभ राशीबद्दल. कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये द्वितीय स्थानामध्ये येणारी ही रास आहे. स्त्री रास आहे. राशीचा जो स्वामी आहे तो शुक्र आहे. या राशीचं जे तत्व आहे ते पृथ्वी तत्व आहे आणि स्थिर स्वरूपाची ही रास आहे. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट जी की वृषभ राशीबद्दल सांगता येईल ती म्हणजे त्यांचा फॅशनचा सेन्स. या राशीमध्ये फॅशनचा अतिशय उत्तम असा सेन्स असतो. म्हणजे कपडे कोणते घालावे, रंगसंगती कशा प्रकारची असावी, फॅशन कशा प्रकारे कॅरी करावं, याचं उपजत ज्ञान हे वृषभ राशीला अतिशय उत्तम प्रकारचं असतं. आणि या जोडीलाच त्यांची वाणी किंवा त्यांचं संवाद साधण्याचे जे कौशल्य असतं ते अतिशय उत्तम असतं. कुठल्याही व्यक्तीबरोबर अगदी सहजपणे संवाद साधू शकतात. याचप्रमाणे बोलण्याची कलासुद्धा किंवा बोलण्याची लकब ही सुद्धा उत्तम असते, सुंदर असते. हसत बोलणं, एखादा कुठलाही मुद्दा कितीही किचकट असला किंवा कितीही कॉम्प्लिकेटेड असला किंवा कितीही सिरियस असला तरीसुद्धा आपल्या ओघवत्या वाणीने अगदी सहजपणे समोरच्या समोर मांडतात. आणि यामुळेच यांचं राहणीमान नीटनेटकं, टापटीप, व्यवस्थित, यांचं बोलणं, फॅशनचा सेन्स, यामुळेच वृषभ राशीच्या ज्या व्यक्ती आहेत या लक्षात राहतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तसं पाहिलं तर या राशीच्या व्यक्ती तुम्हाला नाजूक प्रकृतीच्या वाटतील, परंतु तसं अजिबात नाही. प्रत्यक्षात वृषभ राशीच्या व्यक्ती या अत्यंत मेहनती असतात. आपलं काम इमानी बरे करणारे असतात. कुठल्याही गोष्टीचा जो विचार आहे तो नीट साधक बाधक करतील, व्यवस्थितपणे निर्णय घेतील आणि एखादं काम पटलं तर संपूर्णपणे त्या कामाच्या मागे लागतील आणि ते काम पूर्ण करून टाकतील. त्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वावरून तुम्हाला पत्ताच लागणार नाही की प्रत्यक्षात वृषभ राशीच्या ज्या व्यक्ती आहेत ही किती मेहनती आहेत. परंतु या ठिकाणी एक गोष्ट नमूद करावीशी वाटते, ते जे त्यांचं काम आहे ते त्यांचं आवडीचं असणं गरजेचं आहे. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पैशाच्या संदर्भात व्यवहारी स्वभाव असतो. पैसे कुठे, कधी, कसे खर्च करायचे आणि कसे बचत करायचे या संदर्भातली जी माहिती आहे किंवा या संदर्भातलं जे ज्ञान आहे त्यांना उपजतच असतं, काही सांगावं लागत नाही. आणि त्यामुळेच आर्थिकदृष्ट्यासुद्धा वृषभ राशीच्या ज्या व्यक्ती असतात त्या सबळ असतात. आर्थिक बाबतीत तसा काही त्यांना फारसा काही प्रॉब्लेम येत नाही. करिअरच्या संदर्भातसुद्धा ते सिरियस असतात. नृत्य, नाट्य, कला, चित्रपट, संगीत याची त्यांना जात्याच आवड असते, म्हणजे लहानपणापासूनच आवड असते. संगीताचा उत्तम कान हा वृषभ राशीच्या व्यक्तींमध्ये असतो. म्हणजे संगीताची जी जाण आहे ही जाण उपजतच त्यांना असते. म्हणूनच जवळजवळ सर्वच वृषभ राशीच्या व्यक्ती या कमीत कमी बाथरूम सिंगर तरी असतात. गाणं किंवा संगीत हे स्वतःसाठी ऐकणं आणि त्यामध्ये तृप्त होणं, त्याची मजा लुटणं, ही गोष्ट वृषभ राशीच्या व्यक्तींमध्ये खूपच चांगल्या प्रकारचे दिसून येते. एकंदरीतच सांगायचं झालं तर वृषभ राशींच्या व्यक्तीचं संपूर्ण जे व्यक्तिमत्व असतं ते खूप छान असतं. परफ्यूमची आवड असते. याचप्रमाणे या व्यक्तीला नीट व्यवस्थित राहणीमान या संदर्भातलं सुद्धा एक अट्रॅक्शन असतं. आपल्या राहणीमानाकडे आणि आपल्या विचारांकडे लक्ष देणारी ही रास आहे. एका ठराविक चाकोरीतून जाणारी रास आहे. तसं पाहिलं तर शिस्तप्रियसुद्धा आहे. आपल्या मतावर ठाम राहणं, आपल्या मताशी तडजोड न करणं, हा थोडासा हट्टी स्वभाव याच्यामध्ये दिसून येऊ शकेल. अर्थात हा जो हट्टीपणा असतो हा टोकदार अजिबात नसतो. नातेसंबंध सांभाळणारी ही रास आहे. एकंदरीत सर्वांना हवीशी वाटणारी ही वृषभ रास आहे. यानंतर आपण चर्चा करू तुळ राशीबद्दल. तुळ राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये 7व्या स्थानात येणारी ही रास आहे. पुरुष रास आहे. राशीचा जो स्वामी आहे तो शुक्र आहे. या राशीचं जे तत्व आहे ते वायू तत्व आहे आणि ही जी रास आहे ही चरस्वरूप रास आहे. यांचं जे राहणीमान असतं हे लोभसवाणं असतं. फॅशन जी असते तीसुद्धा सोबर असते. ठळक फॅशन यांना जमत नाहीत.
किंवा त्यांचा तो तसा पिंडच नसतो. सुव्यवस्थित, नीटनेटकं, टापटीप असं राहणीमान या राशीमध्ये दिसून येतं. फॅशनचा सेन्स खूप चांगला असतो, कारण ही रास मुळातच शुक्राची आहे. त्यामुळे नृत्य, नाट्यकला, चित्रपट, संगीत यांची आवडसुद्धा त्यांच्याकडे चांगली असते आणि कलेचा पिंडसुद्धा या राशीमध्ये उत्तम असतो. मेहनत करण्याची तयारी अतिशय चांगली असते. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट या राशीमध्ये दिसून येते ते म्हणजे त्यांचं बौद्धिक स्तर. यांचा जो बौद्धिक स्तर असतो तो अतिशय उत्तम असतो. आकलनशक्ती, ग्रहणशक्ती खूप चांगल्या प्रकारची या राशीमध्ये दिसून येते आणि यांचे जे विचार असतात हे सुद्धा आधुनिक असतात. समतोलत्व राखणारी ही रास आहे. यांच्यामध्ये भावभावना असतात, परंतु ज्या भावभावना असतात या अतिशय वाहून जातील असं अजिबात नसतं. कुठे थांबावं, कुठे सुरुवात करावी, हा जो गुण आहे, हा गुण या राशी इतका इतर कुठल्याही राशीमध्ये तुम्हाला चांगला दिसणार नाही. प्रेम करणं, त्याचप्रमाणे व्यवहार सांभाळणं, बौद्धिकदृष्ट्या चांगली, त्यांना फॅशनचा सेन्स चांगला असतो, भावुकपणा चांगला असतो, याचप्रमाणे डिसिप्लिनपणासुद्धा या राशीमध्ये चांगला असतो. म्हणजे इतर राशीचे जे चांगले गुणधर्म आहेत हे सगळे चांगले गुणधर्म या राशीमध्ये अतिशय उत्तम प्रकारे दिसून येतात. याचप्रमाणे यांचंसुद्धा पैशाचं गणित हे सहसा चुकत नाहीत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे करिअरच्या बाबतीमध्ये ही जी रास आहे ही पुढे जाणारी आहे. भिन्न लिंग व्यक्तीप्रती यांचे जे आकर्षण असतं हे उपजतच असतं. म्हणजेच तुळ राशीच्या व्यक्तींना यांचं जे फ्रेंड सर्कल असतं हे चांगलं असतं आणि थोडंसं जास्तसुद्धा असतं. सर्वच व्यक्तींबरोबर खूप चांगल्या प्रकारे वागतात. यांच्यामध्ये एक उत्तम प्रकारे दिसणारा गुण म्हणजे ज्यावेळेस या व्यक्ती समोरच्या व्यक्तीबरोबर इंटरॅक्ट करतात किंवा बोलतात, संवाद साधतात, त्यावेळेस त्या व्यक्तीच्या पातळीपर्यंत येतात. म्हणजे समोरचा व्यक्ती जरी बुद्धीने किंवा आर्थिकदृष्ट्या यांच्यापेक्षा जरी कमी असला तरी बडेजावपणा त्याच्यासमोर करणं हे त्यांना अजिबात जमत नाही. मुळात तो त्यांचा तसा गुणधर्मच नसतो. त्याच्या पातळीपर्यंत येतील आणि उत्तम प्रकारे संवाद साधतील आणि त्यामुळेच तुळ राशीच्या व्यक्ती या हव्यावशा वाटतात किंवा लक्षात राहणाऱ्या असतात. एकंदरीतच तुळ राशीचं व्यक्तिमत्व हे थोडंसं मॅग्नेटिक असतं. जसं आपण चर्चा करतो आहोत की वृषभ राशीच्या व्यक्ती आणि तुळ राशीच्या व्यक्ती परस्पर नातेसंबंधात किंवा रिलेशनशिपमध्ये असेल तर नेमकं काय? अर्थात दोन्ही राशींचा जो स्वामी आहे तो बुध आहे. त्यामुळे दोन्ही राशी ज्यावेळेस रिलेशनशिपमध्ये येतील त्यावेळेस आपोआपच त्यांचं जे रिलेशनशिप आहे ते अतिशय उत्तम प्रकारे राहील. लॅविश लाईफस्टाईल किंवा सुंदर गोष्टींचं आकर्षण हा प्रकार या राशीच्या व्यक्तींमध्ये खूपच चांगल्या प्रकारे दिसून येतं. तर एकंदरीतच सांगायचं झालं तर या राशींमध्ये दोन्ही राशीचे जे रिलेशनशिप आहे ते अतिशय उत्तम प्रकारे पुढे जाणार असतं. मग अशी कोणती गोष्ट आहे की ज्या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं आहे? 2-3 गोष्टी तिथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. जसं की वृषभ राशीच्या ज्या व्यक्ती असतात त्या थोड्याशा व्यवहारी असतात. पैसे कुठे कधी खर्च करायचा हा भाव वृषभ राशीच्या व्यक्तींना खूप चांगला असतो. इथे मात्र तुळ राशीच्या व्यक्ती या थोड्याशा बिनधास्त असतात. म्हणजे पैसे खर्च करताना ते मागचा पुढचा विचार करत नाही. ही गोष्ट थोडीशी वेगळी आहे, परंतु दिसते मात्र नक्की. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या दोन्ही राशीमध्ये दिसून येते तो म्हणजे थोडासा अहंकार. अर्थात हा जो अहंकार आहे हा वृषभ राशीमध्ये सुद्धा असतो आणि तुळ राशीमध्ये सुद्धा दिसून येतो. वृषभ राशीबद्दल सांगायचं झालं तर स्थिर तत्वाची असल्याकारणामुळे थोडीशी हट्टी असते. आपल्या मताशी तडजोड न करण्याचा जो भाव असतो हा वृषभ राशीमध्ये थोडासा जास्त दिसून येतो. अर्थात तुळ राशीमध्ये सुद्धा असतो, परंतु ते तडजोड एका टोकाला जाऊन करू शकतात. ही गोष्ट वृषभ राशीमध्ये थोडी दिसून येत नाही. या ठिकाणी थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. अर्थात या ज्या गोष्टी आहेत ह्या जास्त मोठ्या नाही आहेत किंवा याच्याशी तुम्ही तडजोड करू शकता आणि जर का तुम्ही तडजोड केली तर अर्थातच तुमचे जे नातेसंबंध आहेत किंवा रिलेशनशिप आहेत हे अतिशय उत्तम प्रकारे पुढे जाऊ शकेल. या संदर्भात शंकाच नाही. या व्यतिरिक्त जर का तुमच्या नातेसंबंधात किंवा रिलेशनशिपमध्ये काही प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन येत असतील तर तुम्हाला तुमची जी कुंडली आहे ही पाहणं थोडंसं गरजेचं ठरेल. कारण या ज्या राशी आहेत किंवा त्यांचे जे स्वभाव वैशिष्ट्य आहेत हे चंद्रानुरूप पाहिले जातात. म्हणजे चंद्र तुमच्या राशीत तुमच्या पत्रिकेत कोणत्या राशीत आहेत आणि त्या अनुरूप ज्या गोष्टी आहेत त्या समजून घेऊ शकतो. परंतु प्रत्येक कुंडलीमध्ये चंद्र व्यतिरिक्त सुद्धा बाकी 11 ग्रह असतात आणि ते आपापल्या परीने कुंडलीवरती परिणाम करत असतात. ते कोणते आहेत, कशा प्रकारचे आहेत, तुमची कुंडली पाहून त्याद्वारे जास्त डिटेलमध्ये सांगता येऊ शकेल. तर मित्रांनो, हे होतं रिलेशनशिपमध्ये किंवा प्रेमामध्ये वृषभ आणि तुळ रास असेल तर त्यांची जी रिलेशनशिप आहे किंवा प्रेम आहे कशा प्रकारे फुलत जाईल या संदर्भातली चर्चा. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला, आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला, नक्की कळवा. धन्यवाद.